कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही प्रलंबित ई-चलनांवर 50% दंड सवलत लागू करावी या मागणीसाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने पुन्हा एकदा आवाज उठवला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती, मात्र अद्याप शासन निर्णय जारी झालेला नाही। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत लाखो वाहन चालक, रिक्षा, टॅक्सी व मालवाहतूक चालकांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। जय हिंद। महाराष्ट्र राज्य सरकारने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 डिसेंबर 2025 रोजी प्रलंबित ई चलनावर 50% सूट देण्याचं जे आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी सांगितले होते की 3 महिन्याच्या आत समिती गठीत करून हे दंड 50% सूट मिळेल अभय योजनेअंतर्गत। त्याच पार्श्वभूमीवर महासंघाने सातत्याने 2 वर्षापासून या दंडाला सवलत मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे। आज महासंघाचं हे 4था निवेदन आहे। महासंघाने ह्याच्या अगोदर 26/8/2025 आणि 10/9/2025 आणि 4/3/2026 असं 3 निवेदन पहिले दिले होते। आज 10 जून 2026 रोजी आज निवेदन देण्यात आलेलं आहे। याचा विषय एकच आहे की कालच आपण बघितलं असेल की कर्नाटक सरकारने 50% सूटचा GR काढलेला आहे आणि तिथले चालकांना 50% प्रलंबित दंडामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि त्याचेच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही लवकरात लवकर हे घोषणा करावी आणि चालकांवर असलेले जे दंडाचा डोंगर आहे ते कमी करण्यात यावं, यासाठी महासंघ सातत्याने प्रयत्न करत आहे। आज महासंघाचे महासचिव प्रदीपबाबा शिंगे, प्रभारी अध्यक्ष शंकर राऊत, इम्रान शेख, मनोज खांडेकर, अन्सार, यासीन मुल्ला हे सर्व पदाधिकारी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहे आणि आमची मागणी एकच आहे की लवकरात लवकर 50% अभय योजनेअंतर्गत 50% सूट मिळावी, अन्यथा महासंघ मोठ्या आंदोलनाला सक्षम आहे आणि एक मोठं आंदोलन चालकांसाठी करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ।